नमस्कार मैत्रिणींनो, रत्ना बोरके रेसिपीत आपलं स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी छान अशी कुरकुरीत आणि अतिशय टेस्टी अशी आपल्याला कोबीपासून छान असा नाश्ता बनवायचा आहे। त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। तर रोज रोज भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा। वेळ न घालवता लगेच बनवूया। तर आपल्याला झणझणीत नाश्ता बनवण्यासाठी पत्ता गोबी घ्यायची। हे बघा, छान अशी ताजी ताजी आपल्याला गोबी घेऊन यायची आणि व्यवस्थित कापून, थोडीशी मोठीच कापली मी कारण आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायची आहे। तर मोठी कापून घ्यायची आणि स्वच्छ धुवून घ्यायची आणि पाणी निचरत ठेवायचे। तर आता आपण व्यवस्थित मिक्सरमधनं बारीक दळून घेऊ। जास्त बारीक पण नाही, थोडीशी आपल्याला जाडसरच ठेवायचे। तर हे बघा, अगदी व्यवस्थित मी मिक्सरमधनं बारीक करून घेतले। तर जास्त बारीक नाही, थोडीशी आपल्याला जाडसरच ठेवायचे। तर आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे। तर आता यात आपल्याला मसाले घालायचे। तर आपल्याला पहिले इथं मीठ घालायचे, थोडंसं मीठ घालायचे, जास्त नाही। आणि अगदी थोडीशी आपल्याला हळद घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तर आता 1-2 मिनिटासाठी आपल्याला हे साईडला ठेवून द्यायचे। व्यवस्थित मिक्स करून घेतले तर बाजूला ठेवूया आपण। तर आपल्याला काय करायचे, हिरवी मिरची, आलं, लसूण मिक्सरमधनं बारीक दळून घ्यायचे। तर इथे मी 4 मिरच्या घेतल्या हिरव्या, अर्धा इंच आलं घेतले, अर्धा इंचाला थोडंसं जास्त आहे। आणि लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या, इथं 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या। लसूण जरा आपल्याला जास्त प्रमाणात घ्यायचं आहे। तर आता हे मिक्सरमधनं बारीक करून घेऊया। बघा, अगदी व्यवस्थित बारीक करून घेतले। पण जे कोबीचे मिश्रण करून ठेवले ना, आता हे सर्व मसाले आपल्याला त्यात मिक्स करून घ्यायचे। तांदळाचं पीठ घालायचे। तर अर्धी वाटी मी इथं तांदळाचं पीठ घातले। बेसन पीठ घालायचे, अर्धी वाटी बेसन पीठ घातले। पांढरे तीळ घालायचे आपल्याला, इथं भरपूर तीळ घालायचे। 3 चमचे मी इथं पांढरे तीळ घातले। पांढऱ्या तिळामुळे काय होतं, अतिशय चविष्ट लागते। धना पावडर घालायची अर्धा चमचा, मिरे पावडर घालायची अर्धा चमचा आणि जिरे पावडर घालायची आपल्याला अर्धा चमचा। जिरे भाजून आणि बारीक दळून घेतले मी, छान अशी टेस्ट लागते। हिरवी मिरची, लसूण आणि आल्याचं मिश्रण घालायचे आणि लाल तिखट घालायचे। अर्धा चमचा मी लाल तिखट घातले, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आणि थोडंसं मीठ घालायचे, आपण या आधीही मीठ घातलं होतं, तर चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालून घ्यायचे। आणि पुन्हा एकदा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे। तर अतिशय टेस्टी नाश्ता तयार होतोय। जर कोबीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल ना, तर ह्याप्रमाणे तुम्ही नाश्ता करून बघा। तर हप्त्यातून तुम्ही 2दा-3दा तरी बनवाल, अतिशय छान असा नाश्ता तयार होतोय। तर अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। तर आपण इथं पाण्याचा बिलकुल वापर केला नाहीये। हे बघा, अगदी व्यवस्थित मिश्रण तयार झाले। तर रोज रोज भाजी खाऊन कंटाळा जर आला असेल ना, खास करून कोबीची भाजी खाऊन, तर ह्या पद्धतीचा नाश्ता तुम्ही नक्कीच बनवून बघा, अगदी आवडीने खाल तुम्ही। आणि हप्त्यातून तुम्ही 2दा तरी हा नाश्ता बनवाल,
तर अगदी व्यवस्थित मिश्रण तयार झाले. 1-2 मिनिटं आपण साईडला ठेवूया. तर आपल्याला इथं रवा घालायचा आहे. जाड बारीक कोणताही रवा घेतला तरी चालेल. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. रवा आणि तांदळाच्या पिठामुळं छान अशी कुरकुरीत वडी तयार होते. 2 मिनिटं आपण असंच ठेवूया झाकण ठेवून. कोथिंबीर घालायची थोडीशी. अगदी व्यवस्थित मिश्रण तयार झालं. आता आपण लगेच वडी बनवून घेऊया. तर आपल्याला एक प्लेट घ्यायची अशी आणि ह्या प्लेटला व्यवस्थित तेल लावून घ्यायचे. अगदी व्यवस्थित तेल लावायचे. जरा जास्त प्रमाणात तेल लावायचे आपल्याला. काय आपलं वडीचं मिश्रण जे आहे ना ते चिकटणार नाही. थोडं जास्त प्रमाणात तेल लावायचं. तर प्लेटला अगदी व्यवस्थित तेल लावून घेतलंय. तर आता आपल्याला पांढरे तीळ घालायचे थोडेसे. आणि आपण जे मिश्रण तयार केलंय ना ते व्यवस्थित आपल्याला पसरून घ्यायचंय प्लेटमध्ये. अगदी व्यवस्थित सर्व बाजूने पसरून घ्यायचे. एक सारखं पसरवायचं आपल्याला. तर अगदी एक सारखं व्यवस्थित पसरून घेतलंय. हे बघा. तर थोडीशी पुन्हा एकदा वरतून तीळ घालायचे आपल्याला. हलक्या हाताने आपल्याला पुन्हा असे थोडेसे आपल्याला प्रेस करून घ्यायचे. तर आपण हे सगळं बनेपर्यंत मी पाणी गरम होत ठेवलं होतं. तर आपण आता हे एक 10 मिनिटं स्टीम करून घेऊया. तर हे बघा पाणी अगदी व्यवस्थित गरम झाले. पाण्याला उकळी आली आहे. तर आता आपल्याला हे 10 मिनिटासाठी व्यवस्थित स्टीम करून घ्यायचं. वरतून झाकण ठेवून द्यायचंय. तर 10 मिनिटं झाले. चेक करूया आपण. अगदी सहजपणे बघा. कुठेही चाकूला जास्त प्रमाणात लागला जात नाही. अगदी व्यवस्थित तयार झाले. तर आपल्याला आता हे काढून घ्यायचे आणि 10 मिनिटासाठी साईडला ठेवून द्यायचे. तर आपल्याला चाकूने असं साईडनी व्यवस्थित आपल्याला असं साईडनी कट करायचं आहे. अगदी सहजपणे व्यवस्थित तयार झाली आपली वडी. तर आपल्याला चॉपिंग बोर्डवरती व्यवस्थित काढून घ्यायचे. हे बघा अगदी छान अशी तयार झाले. तर गरम आहे. थोडंसं थंड होऊन देऊ. तर बऱ्यापैकी थंड झाले. तर आपण आता वड्या पाडून घेऊया. साईडने असं कट करून घ्यायचे. मधोमध व्यवस्थित आपल्याला वडी तयार करून घ्यायची. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे डिझाईनमध्ये पण बनवू शकता. खमंग असा वास येतोय. लहान मुलं तर अगदी आवडीने खातील बघा.
का छान वास येतोय. हे बघा, अतिशय छान असा कलर आलाय. तर आता आपल्याला हे तेलामधून तळून घ्यायचे. तर हे कापेपर्यंत मी तेल गरम होत ठेवलं होतं. तर आता आपण लगेचच तेलातून तळून घेऊया. तर तेल हे अगदी व्यवस्थित गरम झाले. तर आता एक एक वडी आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित सोडायची. 4-4, 5-5 वड्या आपल्याला तळून घ्यायच्या. जास्त प्रमाणात मी वड्या टाकायच्या तेलामध्ये. अगदी व्यवस्थित मंद आचेवर तळून घ्यायचे. अगदी कलर चेंज होईपर्यंत आपल्याला तळायचे आहे. छान असा ब्राऊन कलर आला पाहिजे आणि कुरकुरीत झाल्या पाहिजे वड्या. तर हे बघा, अतिशय छान असा कलर आलाय. मस्त गोल्डन कलर आलाय. तर आता लगेचच काढून घ्यायचे. एकदम कुरकुरीत वडी तयार झाली. आता सर्व वड्या आपण ह्याच पद्धतीने तळून घेऊ. हळूच एक एक वडी आपल्याला तेलामध्ये सोडायची. तर अगदी दुसऱ्या बॅचची अगदी व्यवस्थित वडी तयार झाली. अतिशय छान कलर आलाय. तर अगदी व्यवस्थित नाश्ता तयार झालाय. हे बघा, बाहेरून अगदी कुरकुरीत आणि हे बघा तितकीच आतून सॉफ्ट आहे. तर छान असा आपला नाश्ता तयार झालाय. तर अगदी झटपट असा आपला नाश्ता तयार झालाय. कोबीपासून छान असा नाश्ता तयार होतोय. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू आपण अशाच एका रेसिपी सोबत. धन्यवाद.